नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। दारू पिणाऱ्यांमध्ये एक सर्वसाधारण चर्चेचा विषय असतो की रोज किती दारू पिली तर त्यांनी शरीराला इजा होणार नाही। याच्या पलीकडे अजून एक मजेशीर गोष्ट असते, ती म्हणजे सोशल ड्रिंकर। बरीच लोक म्हणतात मी सोशल ड्रिंकर आहे, म्हणजे काय, मी अधूनमधून दारू पितो। अधूनमधून म्हणजे किती अधूनमधून, तर मी कधी कधी आठवड्याला एकदा पितो, कधी कधी महिन्यातून एकदा पितो, मित्र भेटल्यावरच पितो, 5-7 जण एकट्या आमचा एक ग्रुप आहे तेव्हाच पितो, हिल स्टेशनला गेल्यावर पितो, गेट टुगेदरला पितो, रोज ती 20 ml पितो, 30 ml पितो, रोज फक्त 4 पेग घेतो। अशा अनेक प्रकारच्या चर्चा किंवा गोष्टी या तुम्ही ऐकल्या असतील। तर मला आवर्जून एक मेडिकल फॅक्ट सांगायचं आहे। खूप पूर्वी आमच्या टेक्स्टबुकमध्ये असं लिहिलेलं होतं की 30 ml रेड वाईन रोज जर तुम्ही घेतली तर ती तुमचं हृदयरोगापासून प्रोटेक्शन करते। पण आजपर्यंत पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट संशोधनामध्ये नंतर मोडीत निघाली की अशी कुठलीही अमाऊंट नाहीये की तुम्ही रोज एवढी दारू पिली किंवा 5 ml 10 ml पिलं तर तुम्हाला हृदयरोगापासून प्रोटेक्शन मिळेल, असं काही नाहीये। हा गैरसमज आहे। रोज जर तुम्ही पित असाल, मग ती 10 ml असू द्या, 20 ml असू द्या, 30 ml असू द्या किंवा 10 थेंब असू द्या, तर पहिली गोष्ट हे चुकीचं आहे, गडबड आहे। रोज पित असाल तर गडबड आहे, तुम्ही कधीतरी पित असाल तरीही गडबड आहे, तरीही ती सवयच आहे। म्हणून सोशल ड्रिंकर अधूनमधून पिणं असं काही नसतं। तुम्ही पिता की पित नाही ह्या सरळ सरळ गणित आहे। आणि जर तुम्ही कधीतरी जरी पित असाल तरी त्याला अल्कोहोलिझम म्हणजे दारूची सवय या गोष्टी खालीच ती मोडते आणि ती घालवण्यासाठी तुम्हाला मदतीची गरज आहे। अगदी स्पष्टपणे मला या व्हिडिओमध्ये हे सांगायचं आहे की असं काही जर तुमचा गैरसमज असेल तर तो मनातून काढून टाका। कधीही, कितीही कमी वेळा, कितीही जास्त वेळा, कितीही कमी क्वांटिटीमध्ये, कितीही जास्त क्वांटिटीमध्ये दारू ही दारूच असते आणि दारू ही वाईटच असते। धन्यवाद।